नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 16 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागात आपण बघितलं होतं की पुण्याच्या कॉन्फरन्ससाठी ऋषभ रिया आणि अनघाला रेडी राहायला सांगतो, तर नील सुद्धा त्याच्या मागे लागतो. आता पुढे रिया आणि अनघा ऑफिसच्या बाहेर ऋषभचा वेट करत असतात. तेवढ्यात ऋषभची कार येते आणि त्याच्यासमोर उभी राहते. सोबत नील पण असतो. हा बंदर येथे काय करतोय? रिया नीलला बघून. असेल काही काम, तुला काय करायचं आहे? अनघा. तेवढ्यात ऋषभ त्यांना कारमध्ये बसायला सांगतो. खरं तर रियाला एकटं वाटू नये म्हणून त्याने मुद्दामून अनघाला घेतलं असतं आणि सोबत रियाला प्रेझेंटेशनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर बॅकअप प्लॅन म्हणून अनघा असेलच. आणि नील आल्यामुळे त्याला पण चांगली कंपनी मिळणार होती. तो करीमला गाडीची की मागतो. करीम, गिव्ह मी द की. ऋषभ, बट बॉस तुम्ही एकटे. करीम, त्याचा पर्सनल बॉडीगार्ड अँड पर्सनल असिस्टंट असतो, त्यामुळे तो काळजीत बोलतो. डोंट वरी करीम, आय विल मॅनेज. ऋषभ. मग करीम ऋषभला गाडीची की देतो आणि ऋषभ ड्राईव्ह करत पुण्यासाठी निघतो. गाडीत शांतता असते. शेवटी नील त्याचा भंग करतो. आपल्याला पनिशमेंट नाही आहे, आपण अंताक्षरी खेळायची का? नील मागे बघत अनघा आणि रियाला विचारतो. तसं त्या दोघी एकमेकीकडे बघतात. त्याची रिॲक्शन बघून नील पुढाकार घेत त्यांच्याशी बोलतो. हाय गर्ल्स, आय एम नील परब. अनफॉर्च्युनेटली आय एम अ डॉक्टर. नील स्वतःची ओळख करून देत म्हणतो. तसं त्या दोघी हलके स्माईल करतात. तसं तर मी तुम्हाला ओळखतो, पण तुमचे शुभ नाव काय आहे? नील. अनघा बोलते. रिया तिचं नाव सांगते. त्या दोघी मनातच विचार करते की हा सरचा मित्र किती छान आहे. काहीच ॲटिट्यूड नाही बिचाऱ्यात, बिंदास आहे एकदम. डॉक्टर असून पण भारी अंदाज आहे याचा. चला आता आपली ओळख झाली आहे, आता आपण अंताक्षरी खेळू शकतो. तो असं म्हणताच त्या दोघीची नजर ऋषभवर जाते. तसं तू परत बोलतो. तुमच्या बॉसची परवानगी आहे. तसं ऋषभ नीलवर एक नजर टाकतो आणि डोळ्यांनीच त्याला इशारा केला तसं ते तिघे अंताक्षरी खेळतात. काही वेळानंतर ते पुण्याला पोचतात. कॉन्फरन्स एका हॉटेलमध्ये असल्यामुळे काही वेळ ते आराम करतात. लंच वगैरे आटपून ते कॉन्फरन्ससाठी जातात. नील रूममध्ये आराम करतो. ऋषभ आणि बाकी त्याचे क्लायंट कॉन्फरन्स हॉलला जमतात. रिया प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करते. गुड आफ्टरनून एव्हरीवन. रिया प्रेझेंटेशनला सुरुवात करते. प्रेझेंटेशन देता देता कम्प्युटरवर वेगवेगळ्या डिझाईन दाखवत ती माहिती सांगत असते. बाकी सगळं तिचे टक लावून ऐकत असतात. सो इन सच अ शॉर्ट टाईम RSR इंडस्ट्री हॅज अचीव अ लॉट. यू सी द ड्रीम, वी विल मेक द ड्रीम कम ट्रू. दिस इज द पॉलिसी ऑफ अवर कंपनी. थँक यू. सगळ्यांनी एकसाथ टाळ्या वाजवल्या. We like your project. So we are confirming this deal. Congratulations Mr. Rishabh. Mr. Shah, thank you very much. We will not give you the chance to complete. Rishabh, I trust you Mr. Rishabh. If you don't mind Mr. Rishabh, आज रात्री मी पार्टी अरेंज केली आहे, सो तेव्हाच आपण ही डील साईन करून घेऊ. तुम्ही तुमचा स्टाफसोबत यावं ही आमची इच्छा आहे. मिस्टर शहा. ओके, वी विल कम. ऋषभ. मिस्टर शहा आणि त्यांची टीम निघून जाते. मिस रिया आणि मिस अनघा, आज आपल्याला येथेच स्टे करावं लागेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे तुमच्या घरचे काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना तुम्हाला इथे स्टे करायला? असं असेल तर मी बोलतो तुमच्या दोघींच्या घरी. ऋषभ. नो सर. रिया आणि अनघा एकसाथ बोलल्या. ओके, बट घरी कळवा. ऋषभ. यस सर. दोघी एकसाथ. आज हा खडूस इतका कसा विचार करतोय, तेही आपल्या घरच्यांचा? रिया हळूच अनघाला म्हणते. ऋषभ थोडा दूर गेल्यानंतर, ते तुलाच जास्त वाईट दिसतात, असं नाही का वाटत तुला? अनघा. घ्या आता हिला पण त्याचा पुडका. रिया तोंडातच पुटपुटते. नी त्या रूमकडे निघतात. तेवढ्या समोरून नील त्यांच्याकडे येतो. आजच्या भागात इथेच थांबूया, भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट.